कोणा वेळ गेला 5 वर्ष डोक्याला हात लावून बसतात काय म्हणून आपल्याला फार मोठी संधी आलेली. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, शनी आणि लक्ष्मीचा वाद खाली सुरू आहे. शनी मनाचा मी सुंदर आहे, लक्ष्मी मनाचा मी सुंदर आहे असा जनतेसमोर वाद झाला. कुणाची थिमत व्हायला लक्ष्मी सुंदर आहे म्हणायची. लक्ष्मी सुंदर आहे म्हणलं तर शनी मागा लागल. शनी सुंदर आहे म्हणलं तर लक्ष्मी घरातून जाईल. बडे अडचणीमध्ये पंचायतीत हे म्हणजे कुणीच काय बोलणार. चला पण आता ब्रह्मदेवाकडे जाऊ. ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला विचारलं. ब्रह्मदेव संकटात पडले. अवघड आहे म्हणलं. लक्ष्मी सुंदर म्हणतात शनी मागा लागेल अवघड होईल. मला ब्रह्मदेव थोडा विचार केला. तुम्ही असा करा म्हणजे जसे आला ना तसे जन्म आला. गेले आले द्या मला निर्णय मामा महाराज. लक्ष्मीला सांगितले की तू याच्याने सुंदर दिसतीस आणि शनीला सांगितले तू जाताना सुंदर दिसतोस. आता तुम्हाला तालुक्याला लागलेला शनी हा काढायचा हाताळायचा संधी तुमच्या हातात आहे. तुम्ही ही संधी दोन नका. शनी आहे शनी. मग मी नेहमी सांगत असतो युद्ध लढाई ही कार्यकर्त्याच्या सेनेच्या जीवावर जिंकलं जातं. त्याला सैन्य मजबूत पाहिजे. जसं माझ्या सगळं 95 होतं सैन्य मजबूत लागत. म्हणजे सैन्यावर लढाई जिंकत आहे ती किरायाच्या तत्वावर इलेक्शन जिंकता येत नाही हे लक्षात ठेवा. त्याला मावळे तसेच लागते. छत्रपती शिवाजीच्या काळामध्ये मावळे कसे होते. तेव्हा शिवाजी महाराज कुठे विजय व्हायचे. त्याला मराठी बरोबर नेहमी सांगत असतो शिवकारी मराठा रणपे छुटा. शिवकारी मराठा रणपे छुटा सिरनी फुटा लगे पीछे. मराठी सुबह उठा चहा पे छुटा कप का धंदा टोटा लेकिन पीछे नहीं हटा. याची अवस्था आजकालच्या पोरांची पण तेवढीच जागेवर तेवढं. म्हणून तुम्हाला मी सांगतो राजकारण करत असताना अगदी डोळसपणे राजकारण केलं पाहिजे. मोहन जगताप गेल्यास आमदार व्हायला पाहिजे. पंकजाताईची महत्वाकांक्षा निर्णय केली. मराठी माणसं मतदान करते. अडसकरता युवतीकडे भागाचा राजा देशमुख म्हणून पंकजाताईने अडसकरला इथे दिलं. मराठीने मतदान केले. पंकजा 25 जण आहेत. अडसकरता बाहेरचा माणूस त्याला विटावं. मोहन जगताप निवडून यायचा ते गेला. पक्षाला उमेदवारी मिळायची ती मिळाली. पंकजाताईला माहिती हे मराठी विषय आपला समाज माहिती कसा. हे फक्त शिवाजी महाराजांना मानून द्यायला पाहिजे. शिवाजी महाराजांना माहिती मराठी विषय. हे असल्या दूर घटनेमुळे येण्याची संधी आपल्या तालुक्याचा विकास बघा आणि केवढ्या तालुक्याचा विकास बघा. ते भाजपला रनिंग आमदार आहे. हे भाजपला आमदार आहे. सत्तेचे आमदार आहेत. पण नाही काय काही नाही. आमच्या नोकरी काम दर्जा कामात चांगला आहे. पण ते तसं नाही त्यांच्या. मी माझ्या आमदारकीच्या काळामध्ये मी जेवढे होते तेवढे काम कधी मी विरोधक असं काही नाही. ज्या माणसाला संधी देतात त्या माणसाला संधी दिली. इथं जातो समोर माझा त्याला सभापती केली. मागाचा आहे का काय तालुक्याचा नानाभाऊ शिंदे वडा समाजाचे किती मत असतील
त्याला नगराधीश आणि शिक्षक म्हणतात 6 चौथा मुस्लिमाचा माणूस मी शिवसेना 6 चौथा सुद्धा नगराधीश मी गेलो 400 200 500 1000 याच्या पलीकडे माणसं कुठले आहे तुम्ही सगळा घ्या वर आल्याच्या नंतर ही जर सागर बघितलं असं वाटलं हा विजय मिळाला हिशोब मिळण्यासारखा जेवढा जर सागर उडू करा तर मला सांगा समोर ते अवघड चित्र दिसते समोरची काळजी घेतो मी परिस्थितीच वाईट व्हायच्या मार्गाने माझे मित्र राजकारणामध्ये आता तालुक्याचा आमदार कसा असावा कसा नाही त्यांनी काय करायला पाहिजे हे सगळं विसरून लोक मी 90ला पडून 95ला निवडून पाठीमागची गाथा महाराज मसाला पाहिजे आल्याच्या नंतर मी जातीवाद भेदभाव कधीही केलेला नाही आपलं जवळच बोरगाव मला 5 मतं पडलेले 5 मतं पडले तिथलेच कार्यकर्ते आले माझा सत्कार केला भाषणे केले म्हणजे आमदार साहेब आमच्या गावाला पाणी प्यायला असे पिकते तरी बाबा शिरसर तिथं होते एक ही अधिकाऱ्याने केली त्याला बरोबर सकाळी काम करतात नवीनच आमदार होतो म्हणजे पैसे म्हणून देते 8 दिवसाला कमी पाणी पडतात 8 दिवसात आणि दुसरे इलेक्शन उभारलं तर 5च मतं पडलं आता कसे काय काम करायचं कसं काय काम करण्याचं धैर्य खचू नये त्याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे मी मात्र टाके पिंपरीला कमरायत एखादी बाई डिग्रीला आणायची तर शक्य नव्हतं मी विधानसभेला उभा राहिलो तिकून प्रचार करत करत आमच्या महिलाची गाडी मध्ये आढळली मला भाऊ टाके फिरत जाणार गावाला फटकळले ना मला मी पडले मला काय आम्हाला हुसकून लावलं मला मला लावते जाऊ येतो 12 बसलो बोलले त्यांचे खरं होतं त्यांचं नागगावला अनेक वर्षे मी तर काय तुमचा पाहुणा नाही मोहनराव काका तुमचे पाहुणे त्याकडे तुमचा पाहुणा गोंधळ काका तुमचे पाहुणे तुमचे इतक्या लोक तुम्हाला काम करता नाही हो म्हणजे नाही पण एकच सांगतो मला मतदान करा नका करू आमदार आल्याच्या नंतर तुमचा पहिला रस्ता आमदार दिला त्याबरोबर दिलं ते गाव आज मी माझं नाव घेते त्याला म्हणायचं गाव त्याला सांगता येते कोणाचा आईला कोणी कसा घ्यायचा पण बाबा आता बराच वेळ झाला मुंबई तपत आता शेवटचा थोडा एक जीव आनंदी मला बसून थांबलो शहापूरला केलं सप्ताह चालू होता शहापूरला सप्ताह चालू होता सप्ताह संपला कानाचे कीर्तन महाराजांना द्यायला आता लोक पडत चिंतेत कानाचे कीर्तन महाराजांना काना कसा मोठो मग महाराज मला लक्षात महाराज म्हणे अरे बोला त्याला जाऊन म्हणजे सारा माणूस त्याच्याकडे गेले म्हणजे तुमच्या बाबा हो आपण काय सोडून गेला त्याच्या मागे पडा हो मारा 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 म्हणजे का आता आमच्या गावात कीर्तन कालच कीर्तन म्हणजे आता तुमची तारीख घ्यायची आधी झालं त्याला कोणी बोललं नव्हतं तारीख घेतली सकाळच्या आता बरोबर मला